हॅलो, तेजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग. आजची सकाळ खूप मस्त झालेली आहे. आम्ही सकाळी 5:30 वाजता आवरून छान असं फिरायला जाण्यासाठी तयार झालेलो आहोत आणि हा जो मुलगा आलेला आहे तो लेट झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही 15 ते 20 मिनटं थांबलेलो आहोत. असू दे, पण ठीक आहे. आम्ही सगळेजण छान असे फिरायला चाललेलो आहोत. तर मम्मी रांगोळी काढतायत बिकॉज त्या म्हटल्या सकाळी दार लोटलं होतं, सो म्हटल्या रांगोळी काढते तो येईपर्यंत. सो तो आल्यानंतर आम्ही निघालो आणि मस्त सकाळचे 6 वाजलेत, पण असं वाटत होतं भरपूर अंधार आहे. पण थंडीच्या दिवसात रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. सो आम्ही निघालो होतो. थंडी कोल्हापुरात होती, पण आम्ही जिथे जाणार होतो तिथे थंडी अजिबात नव्हती. आणि आम्ही कुठे चाललो आहोत हे तुम्हाला मे बी थंबनेलवरून कळलं असेलच, नसेल कळलं तरी गेस करा की आम्ही कुठे जाणार आहोत. आणि मी झूम करून दाखवते, कारण की त्या ट्रकवरतीने एक माणूस बसला होता. एवढ्या थंडीमध्ये तो कसा काय बसला असेल, आणि त्याने पूर्ण अशी गादी गुंडाळून घेतली होती. आय थिंक सो, कारण की गादीसारखं ते दिसत होतं किंवा असं आम्हाला वाटलं की एवढ्या थंडीमध्ये तो बिचारा बसला आहे. सो मी म्हटलं जरा व्हिडिओत घेऊया. आणि ह्या ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स म्हणजे सकाळ सकाळी हे ट्रॅव्हल्सच बघायला मिळतात जास्त करून. सो आम्ही पोचलेलो आहोत कोल्हापूरला आणि आता जाऊ देत, मी सांगते, खूप वेळ झाला मी बडबड करते, सो म्हटलं सांगून टाक्या. तर आम्ही चाललो आहोत गणपतीपुळ्याला आंबाघाट मार्गे, त्यामुळे आणि मस्त वाटते खूप सकाळ सकाळी फ्रेश असं बाप्पासाठी. आणि म्हटलं जरा मी तर आय थिंक सो एक 7 ते 8 वर्षानंतर गणपतीपुळ्याला जात आहे आणि खूप धमाल केली आम्ही. तुम्ही पुढे बघालच. आता तर सकाळचे वाजलेत आय थिंक 7 वाजता. आणि आता सध्या जर तुम्ही कोणी गणपतीपुळ्याला जात असेल ना, तर खूप वेळ काढून जावं, बिकॉज रस्ता खूप खराब आहे. बिकॉज सगळीकडे रस्ता बांधकाम चालू आहे आणि आंबाघाट तर अजिबात व्यवस्थित नाही आहे. खूप म्हणजे खूप एक 30 ते 40च्या स्पीडनंच गाडी जाते, जास्त स्पीडनं जातच नाही. आणि भरपूर रस्ता खराब आहे. तर त्यामुळे जाताना जर कोणी जात असेल ना, तर प्लीज करून भरपूर वेळ काढून जा. किंवा एक जण म्हणतात की 3 तासात पोचू, 4 तासात पोचू, अजिबात नाही. आम्ही ऑलमोस्ट 6ला निघालो होतो, पण वाजले 11 तिथे पोचण्यासाठी. बिकॉज खूप असं रस्ता थोडा 1 किलोमीटर चांगला असतो, पुढचे 4 किलोमीटर खूप खराब असतो आणि घाटसुद्धा खूप बऱ्यापैकी खराबच झालेला आहे. पण आम्ही घाटातसुद्धा थांबलो, तिथेसुद्धा फोटो काढले आणि आम्ही मग फायनली नाश्ता करण्यासाठी असं म्हणजे आय थिंक आंबाघाट झाल्यानंतरच नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. पण इथे नाश्ता अजिबात वर्थ नव्हता, त्यामुळे जरा चांगले हॉटेल बघून थांबवा. आम्हाला तर जेव्हा कोणी कोल्हापूरचे लोक कोकणात जातात ना, तेव्हा जेवणाचे हाल तर होतात म्हणजे भरपूर होतात. कारण की तिथे जेवण एकतर व्हेज अजिबात चांगलं नसतं आणि नॉनव्हेज खूप कॉस्टली असतं. आपण कोकणात जातो तरी पण तिथे नॉनव्हेज इतकं कॉस्टली असतं. पण त्यातल्या त्यात आपण नॉनव्हेज खाऊ शकतो, की आपण डेली नाही फिश वगैरे खात, आम्ही तिथे खाऊ शकतो. पण व्हेज जेवण अजिबात चांगलं नव्हतं. आणि आम्ही बरोबर अशा टायमिंगला गेलो होतो ना, की तिथे रश होती, भरपूर गर्दी होती. आता इथे गणपतीपुळेचं भक्त निवास आहे ना, इतकं छान आहे ना, म्हणजे खूप क्लिनिंग पण मस्त आहे. आणि त्यांची फूड इथे जर तुम्ही जेवत असाल ना, तर इथे पैसे पण वर्थ आहे आणि गणपतीपुळेला येणं पण खूप वर्थ आहे. पण आम्हाला अनफॉर्च्युनेटली इथे रूम मिळाल्या नाहीत, कारण की खूप फुल आहेत आणि इथे प्री बुकिंग वगैरे असा काहीही ती लोकं घेत नाहीत. सकाळी 10 वाजता आलात की चेकआउट केल्यानंतर. सो आम्ही त्याच्यानंतर दुपारी एक ठिकाणी रूम केली, दुपारी जेवायला गेलो. हे कोकण स्वाद करून होता. इथे तर जेवण खूप वर्स्ट होतं. उगाच असं वाटलं की आम्ही इथे का जेवलो, पण व्हेजच जेवण इतकं फालतू होतं. त्याच्यानंतर आमची मज्जा मस्ती चालू झाली. जेवण झाल्यानंतर मग आम्ही गेलो होतो इथे जय विनायक मंदिरमध्ये. हे मंदिर खूप छान आणि मस्त आहे, खूप मस्त फ्रेश वाटत होतं. आम्ही मस्त सगळे फॅमिली गेलो होतो, त्यामुळे खूप मज्जासुद्धा येत होती, धमाल मस्ती चालू होती. त्यानंतर मस्त मंदिरसुद्धा. आणि तुम्हाला कसं वाटतं हे मला मंदिर सांगा. आणि आय थिंक गणपतीपुळ्यापासून एक 10 किलोमीटरवरतीच आहे हे मंदिर. त्यामुळे जर कोणी जात असाल तर एक आजूबाजूचे 4 पॉईंट आहेत ते बघण्यासारखे आहेत आणि ते बघावे असं मला तरी वाटतं. आणखी हे मंदिर खूप छान बांधलेलं आहे आणि आतमध्ये तर इतकं छान बाप्पा आहे ना की खूप मस्त वाटतं.
दर्शन झाल्यानंतर आम्ही यांना थोडंसं असं काहीतरी फनी पोज देण्यासाठी रील बनवण्यासाठी काय करत होतो. तर हे झाल्यानंतर मग आम्ही गेलो होतो जयगड पाहण्यासाठी. गड खूप छान होता, प्रशस्त मोठासुद्धा होता, पण आतमध्ये स्वच्छता ॲज युजल माणसं ठेवत नाही तसंच काहीसं होतं. पण गड बघण्यासाठी खूप छान होता आणि हा पॉईंटसुद्धा खूप छान आहे आणि मस्तपैकी आतमध्ये वारंसुद्धा खूप गार येत होतं. तर माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा गड फिरून घ्या. जयगड बघून झाल्यानंतर मग आम्ही रूमवरती गेलो होतो फ्रेश होण्यासाठी आणि मस्त असं बीचला सुद्धा जायचं होतं. त्यामुळे मग म्हटलं पहिला फ्रेश होऊ, कपडे चेंज करू आणि मग बीचला जाऊ. आणि बाप्पाचं दर्शनसुद्धा घ्यायचं होतं आणि उद्या आम्हाला अभिषेक घालायचा होता, त्याच्यामुळे तेही नाव नोंदणी करतं. तर नेक्स्ट पार्टमध्ये बघू पुढे काय काय धमाल केली.